लागली आणि आता जरा बेटर फील होतंय पहिल्यापेक्षा. थोडी काउन्सिलिंगची गरज होती, डॉक्टरांनी केली. काल आम्ही सकाळी का डॉक्टरकडे जाऊन आलो होतो आणि दुपारी मग मी आराम करतो तेव्हा कोमलला थोडाफार व्हिडिओ घेतला. आता सासूबाईंना जायचं आहे घरी, कारण की अंशिका जी आहे ती पण ॲडमिट आहे दवाखान्यात. मम्मी आलेली आहे, मम्मी कालच आलेली खरं यांना भेटायसाठी. मम्मीने आणले त्यांच्यासाठी लाडू, पण शक्यतो त्या ते साखरेचे आहे ना जे करत होतं ते आणलं कारण घाईत आलेली होती. तुम्हाला म्हणलं एकटा बसत नका जाऊन आवाज देत नका जाऊ असं मोठे. आई किती पळत आली तुम्ही पाहिलं का? कसं झालं व मम्मीने केलं आईने नाही केलं. एक नंबर. नमस्कार नमस्कार कर पिल्या, नमस्कार कर. विठ्ठल विठ्ठल करा. आज सुरुवात मी करणार आहे व्हिडिओची. लय दिवस झाला मी व्हिडिओच बनवले. आजपासून आमची कोमल सुरुवात करणार आहे, व्हिडिओ पण शूट करणार आहे ते. कारण आमच्या दादाला आराम सांगितला, पूर्णपणे आराम सांगितलाय. ते आता झोपलेले आहे आणि माझी मम्मी पण आली त्यांना भेटायला. इकडं परी पिती आहे नारळाचं पाणी. आज आम्हाला किंवा आत्ताच उठलेली आहे झोपेतून आणि परी पण आत्ताच उठलेली आहे. परी पिती नारळाचं पाणी. आम्हाला करायचे मोदक वल्ल्या नारळाचे. तू बिली तुला आवडतं? तू आता काय खाल्लं सांग? तू आता काय खाल्लं? चहा बिस्किट नाही खाल्ला आता? तू नमस्कार कर ना. तू नमस्कार नाही करत पिलो? परी तू कर ना नमस्कार. नमस्कार परी करती, पिऊ पण करती. पण पिऊ आता आमची आत्ता उठली त्यामुळे ती करायला ती करते नाही, कारण आम्हाला दरवाजा उघडा दिसू राहिला. आम्हाला बाहेर जायचंय. आम्ही मोकळं सोडलं का लगेच ते बाहेर जाईल. आम्ही धरला नाही तिला. आज आई मोदक करणार आहे. गणपती जवळ येत आहे त्यासाठी मोदकाची तयारी चालू आहे. आज उकळीचे मोदक करणार आहे आम्ही. उकडीचे आपण केले होते ना यावेळी. आपण मैदा टाकला होता. आता यावेळेस तांदळाच्या पिठाचे करणार आहे आम्ही. तांदळाचं पीठ विकत आणलंय आम्ही. हा तू पण दिसती पाय, तू पण दिसते. हे माझा राजा दिसते. हा माझा दादा. लय सर्दी झालेली आहे. हे माझा दादा आहे ना. घरात सगळेच एक 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 करून आजारी पडून गेले. नमस्कार. माहिती का मला दूध आवडते. हो का? मी रोज घालून देत जाईन माझ्या दादाला. नमस्कार करा 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 करा. केलं तू? नमस्कार केला तू? उठतो इकडं रामभाऊजी आलेले. विठ्ठल हरी त्यांना रोहिणी नाही आली कारण रोहिणी ते म्हणताय की रोहिणीला राहायलाच नाही भेटलेलं आहे माहेरी म्हणून ठेव. हो मस्त खाय बाई भंडारे खात राह. हा भंडार कुठे आता? कालच गेली भंडारे. हा मग हा तिकडं जालन्याला असतं ते भंडार. इथे एक पण आमच्या हाती लागत नाही. नाही मग इकडं माहित नसतं ना आपल्याला. इकडं आपल्याला मंदिरच माहित नाही तर भंडार कुठं. जाय तू खाली. तू खालीच परवडते. हा नुसतं बघत राहायच्यात तुम्हाला. काय चालू आहे पिलो? आम्हाला भांडे लागतं खेळायला. आम्हाला वल्ला अजिबात आवडत नाही पायाला लागलेलं. वल्ला आमची दुश्मन आहे. पाणीच दुश्मन आहे आमचं. पण पाणी होत नाही. खेळायला आवडते तिला. आंघोळ करताना चांगली बकेटमध्ये बसते ती. ते का आवडतं तिला. पण असं बाथरूम मध्ये गेला पाय वल्ले झालेले नाही आवडत आम्हाला. काय बोल ना काय बोलतस आहे काय? बोल ना लेकरांचे कुल. हा लेकरांचं. हा हा काय बकेट हाते ना. हा बाथटब. हॉटेलमध्ये गेलं तर तिथे बाथटब होते ना. त्या तिने त्या आंघोळ केली तिला ते आठवलं. हॉटेलमध्ये आहे ना. तू केली ना बाथटब मध्ये आंघोळ. हा आपण पप्पांनी नवीन घर बांधलं का आपण बाथटब करायला पप्पाला.
दिसत पिल्ला, याच्यात नाही दिसत का अशी दिसती व्हिडिओ मध्ये. हो आम्हाला लय आवडतं व्हिडिओ करायला पप्पा आणि पापा. हो बाई काय चाललंय दोघींच. लय दिवस झाला आम्ही डोसा खाल्लेला नाहीये. आता आम्ही जाणार आहे महालक्ष्मीसाठी जालन्याला, तेव्हा आम्ही नक्की ट्राय करू. काय 2 काय मनानेच बोलते ती, कोणी नाही शिकवत तिला, मनानेच बोलते ती. गेली बाहेर तिला फक्त बाहेर जायला आवडतं. मम्मी आलेली आहे, मम्मी कालच आलेली खरं यांना भेटायसाठी. मम्मीने आणले त्यांच्यासाठी लाडू, पण शक्यतो त्या ते साखरेचे आहे ना, जे करत होतं ते आणलं मला दिसलं, कारण घाईत आलेली आहे ती. घ्यायलाच नाही घेतलं काही. आई आजीचा नमस्कार. रामकृष्ण. सगळं व्यवस्थित आहे का आता? सगळं व्यवस्थित आहे आता. हो रामराजीचे डोकं दुखायला घरात होती नाही गोळी. सर्दीची आहे का? सर्दीची नाही डोक्याची आणली होती ना दादानी, एक अंगदुखीची आणली होती. कमून आवाज दिला ते आरडले का आता भीतीच वाटते. आता त्यांनी आवाज दिलता, झोपलेले होते ते, त्यांना भूक लागली आहे तर ते म्हणले माझ्यासाठी बेसन चिला बनव. आईला म्हणे, आई म्हणे मम्मीला म्हणे बनव म्हणून. आता मम्मीच्या पद्धतीने मम्मी करणार आहे आता बेसन चिला. पण त्यांना तेल शुगर सगळं कमी कमी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणेच त्यांचं जेवण चाललेलं आहे. मिरची वाटायला आहे का? नाही लाल मिरची टाकली तरी होतं, लसूण बिसून काय नाही. ते ठेचून लसूण आणि मिरची टाकली तरी होत आहे ना, है नाही. जास्त तिखट नाही आणि जास्त तेलकट नाही. मम्मी करणार तर मम्मीच्या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी मम्मी कशी करणार आहे. चला नाही 2-3च करायचे. मम्मीने लसूण आणि जिरे वाटू राहिली. आता नगरला पण अंशिकाची तब्येत बरी नाही, फोन आलता, तिला पण सर्दी खोकला झालाय. उद्या पण पहिली गाडी. आज पाऊस होता म्हणून ती गेली नाही. मी घाईत आली भेटायला, लगेच चालली, पण म्हणून मी आजच्या दिवस तिला राहून घेतलं. आणि पाऊस पण येत होता. परी काय करायली तू तिकडं? इकडे आहे ना पिलू, इकडे आहे ना. मला मोदक तू खाशील का? मोदक ह्याची नाही बनवायची पिल्ल्या. मोदक काय बनवणार आहे? उकडीचे मोदक. तू कशी म्हणणार मग? आई गणपती बाप्पा मोदक करायची, मिरची टाक ना, ही लाल मिरची बुरकी आपली. का आलं नाही एकाएकी नाही बंद करत आहे. इकडं झालेलं आहे शिल्याचं पीठ तयार. हा देते मी, चिरून देते ना. काय करायचंय तुम्हाला? काय करायचं? डाळ शिजायची ना आज, मग चिरून देते मी. मिरच्या ते देतच आहे फ्रीज मध्ये. इकडे चिल्याचं पीठ तयार झालेलं आहे. गॅस कमी केलाय आपण. तेल ज्यादा नाही झालं तेल. तेल तेल पाणी होतं थोडस याच्यावर. ते दुसरं घ्या ना, काल बसून बोल कशाने? मम्मी म्हणते त्यांचं एकाएकी खायचं पण नका करू. एकाएकी नाही ग, ते पहिल्यापासून कमी म्हणजे तेलाचं खाता. त्यांचं डाएट पण चालू होतं, जिम पण चालू होतं. पण एवढे 10-15 दिवस झाले त्यांची जिमची सुट्टी व्हायली, त्यामुळे त्यांना त्रास जाणवला लगेच सुट्ट्यामुळं. जिम व्यवस्थित असते ना नसतं जाणारला. त्यांनी टेन्शन नाही घेतलं आणि सगळंच घेतलं. थोडेफार आता मी बनवायला सुरुवात करणार आहे व्हिडिओ, पण शक्यतो माझा आवाज आवडत नाही बऱ्याच जणांना. मम्मीला माहिती, मम्मी माझा सगळा व्हिडिओ पाहती, कमेंट पण वाचते ती. तिला वाईट वाटतं कधी कधी.
मला वाटतं तर तिला वाटणारच साहजिकच आहे. आणि तिला माहिती मी कशी आहे, माझा स्वभाव कसा आहे, त्यामुळे तिला वाईट वाटतं थोडंसं. मी आता टेन्शन नाही घ्यायचं. आता तिच्या मुलीचे 1 मिलियनच्या वर फॉलोअर्स आहे. थोडंफार ऐकून घ्यावं लागतं, चुका असतात काही. बारीक गॅस असल्यामुळे हे झालं काय. मस्त झाला पण सुगंध मस्त सुटलाय. मम्मी दरवेळेस म्हणजे घरी करायची म्हणून मी म्हटलं तिला कर म्हणून तुझ्या हाताने. याच्यापेक्षा पण पातळ करते मम्मी, पण ती म्हणते जाड झालंय. म्हणलं वाटत तेवढं नाही जाड झालंय. मला वाटतं तेलच नाही लावलं, पण तेल लावलंय त्यांना थोडस कमी प्रमाणात सांगितलं. हो मोठाच गॅस पाहिजे ना, आहे ना. बारीक केला होता मी, लय वेळाचं झालं होतं म्हणून थोडंच टाकली बाई. मग आता भीतीच वाटेल आता त्यांना काय खाऊ घालायचं म्हणलं तेलकट. ज्यांना सगळं बाहेरची खायची ते सगळं तेलकट खायची सवय. सगळं एकाएक बंद झालं, अजून माणसाचं वाढतं. नाही एकाएकी आम्हीच नाही बंद करणार त्यांचं खायला. एवढे मसाल्याचे पदार्थ बंद होणार आहे त्यांचे, हे नाही. थोडंफार त्यांना पापड ते तेलकट वस्तू थोडं काय म्हणजे द्यावंच लागत. नको नको ते नको मी त्यांना खाऊ घालायला चाललं नाही. तुम्हाला म्हटलं ना मोबाईल कमी पाहत जावं. हा काय व्हिडिओ गेली कोमल, काय काय माणूस झोपलेला आहे का काय. आता तर मोबाईल पाहत होते. सोंग लावला. अरे पण मी झोपलेलो आहे ना सध्या. हा अचानक आवाज कोणी दिला मग. चल तुम्हाला म्हणलं एकटा बसत नका जाऊन आवाज देत नका जाऊ असं मोठे. आई किती पळत आली तुम्ही पाहिलं का. कसं झालं व. मम्मीने केलं आईने नाही केलं. 1 नंबर. आई म्हणे मम्मीला थँक्यू सांग माझ्याकडे. तुम्ही सांगा. दरवेळेस माझी बहीण अशीच करते. त्यावेळेस तिने पहिल्यांदा पनीरची भाजी बनवली होती, घरी आले होते तेव्हा. मला म्हणते त्यांना विचार कशी झाली. पण त्यांनी सांगितलंच नाही कशी झाली म्हणून. हे खरंच छान झाले. थँक्यू सासूबाईला. नाही तू खा ना. काय तुम्ही खा, तुमचं कमी तेलात येते. दिसतंय तेल पावर. खरंच छान झालंय आणि कमी केलंय बघा. ते नाही दिसत. ती म्हणते थोडं जाड झालंय. म्हणलं नाही व्यवस्थित आहे एवढं पण. खाऊन घेतो मग भेटतो आम्ही. नमस्कार, कशा आहात तुम्ही. मजेत ना. तर सकाळपासून म्हणण्यापेक्षा कालपासून जे पाऊस चालू आहे ना आमच्या पुण्यामध्ये, सतत पाऊस आहे बघा. सुद्धा येतोय आणि खूप पावसानं परेशान केलं नाही परी. आणि परीच्या शाळा पण बुडली पावसामुळे. म्हणजे परी शाळेत कमी आणि घरीच जास्त राहतीये. आणि आता तब्येत जरा व्यवस्थित वाटते. काल आरामच केला दिवसभर, तुम्ही बघितला असं. कोमलनं थोडाफार व्हिडिओ शूट केला, मी आत्ता पाहिला तो मी ह्याच्या पुढे जोडणार आहे तसा. मी थोडा व्हिडिओ घेते. म्हटलं गप बसा, तुझा आवाज नाही पाहिजे मला. पिऊ खूप ओरडा लागली. आणि आता जरा बेटर फील होतंय पहिल्यापेक्षा. थोडी काउन्सिलिंगची गरज होती, डॉक्टरांनी केली. काल आम्ही सकाळी डॉक्टरकडे जाऊन आलो होतो आणि दुपारी मग मी आराम करतो तेव्हा कोमलला थोडाफार व्हिडिओ घेतला. आता सासूबाईंना जायचं आहे घरी, कारण की अंशिका जी आहे ती पण ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये. तिची ताप उतरत नाही आहे, तर त्यामुळं आता ते त्यांना निघायचं आहे नगरला. पण सकाळपासून पाऊस जे चालू आहे विषयच नाही. आता चंद्रा गाडी काढायची आणि त्यांना शिवाजीनगरला नेऊन सोडायचं आहे. तर मी जायचा प्रयत्न करतोय सोबत. तसं तर नाही म्हणे, मला नका येऊ म्हणे. सुदर्शन आणि रामभाऊ जातोय. पण ठीक आहे, बघतो मी जाईल आणि त्यांना शिवाजीनगरला सोडून येईल. कारण की तिकडं 2-3 तास लागतात पोहोचायला इथून, कारण की ट्रॅफिक वगैरे खूप असतं ना त्यामुळं. आणि हे माझ्या घरचे आहेत ना 4 वेळा इकडे रूममध्ये येऊन बघतात, हा काय करायला म्हणजे नजरच ठेवणे माझ्यावर की हा काय करतोय काय माहीत. डॉक्टरने यांना काय सांगितलं तर. बाकी आता गोळ्या वगैरे आहे व्यवस्थित सध्या, पण ठीक आहे. आणि हे सगळं चालूच राहतं लाईफमध्ये. प्रत्येकालाच काही ना काही असतं.
तर त्या पद्धतीनं मला ते होणं साहजिक असेल कदाचित आणि नॉर्मलही असू शकतं, फक्त स्ट्रेसमुळे झालेलं आहे. पण ठीक आहे, मी होईन तेवढा हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या लाईफमध्ये. तुम्हाला वाटत असेल की काही कॉन्टेंटसाठी किंवा मला वाईट कमेंट आहे त्याच्यासाठी मी आतापर्यंत वाईट कमेंटचं टेन्शन नाही घेतलं, तर आता काय घेणार? म्हणजे एवढ्या दिवसापासून नाही घेतलं ना, आता काय घेणार? एवढं तुम्ही सांगा, एवढं वाईट बोलणं. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं तर बोला. आणि राहिला प्रश्न कॉन्टेंटचा, तर कॉन्टेंटसाठी कोणी एवढं ICUमध्ये ॲडमिट नसतं होत मित्रांनो, पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट काय केलं सगळे कपडे उचलून टाकले बरं, असे. तर कॉन्टेंटसाठी कोणी ICUमध्ये ॲडमिट होत नाही दवाखान्यामध्ये एवढं. आणि एवढं सगळं नाही करत कोणी. या गोष्टीचा विचार करा, कळलं का? अँझायटी अटॅक जे आहे ते कोणालाही येऊ शकतो, चिंतानं टेन्शननं. ते हाय लेवलचं टेन्शन गेलं त्याच्यानंतरच येऊ शकतो. तर डॉक्टर आता 8 दिवसाच्या गोळ्या दिल्यात, 8 दिवसामध्ये ऑब्झर्व करू म्हणे. परत जर ते झालं तर तुम्हाला गोळ्या वगैरे चेंज करून देऊ आणि परत ॲडमिट करून घेऊ. म्हटलं ठीक आहे. तर असा विषय झाला. आणि हे डोकं आहे ना, हे जरा जास्तच कामाला लागलेलं आहे. त्याला जरा आता रिलॅक्स फील करणं चालू केलेलं आहे. मी माझे कामं जे आहे ते डिवाईड करून टाकलेले. ते कामं डिवाईड काय काय केले तुम्हाला नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि चला बाकी त्या चालल्या तर एकदा भेट करून घेऊ. चला आजी तिकडे घेऊन गेली. चल कोमल, नाश्ता करतेस का? आवरण पटकन. हा काय काय गरम गरम पोहे नंतर हे बघा आजीबाई केव्हाची बडबड चालली आजीची. का ग पिऊ? चला 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 या इकडे, इकडे या, इकडे या. चला चला, मी चाललो बाहेर. मी चाललो दुकानात, चाललो दुकानात. चला दुकानात जायचं. परी चल, तू चल परी माझ्यासोबत. हा नाही काही फरक पडत नाही. बाय पिऊ, घरीच बस बाळा. हा घरीच बस आता तू. हा निघली का? नाही निघली बा. चला मी काय करतो आता, व्हिडिओचा एंड करतो. कारण की डॉक्टर काय विषय झालाय ना, आता सगळं घरामध्ये डॉक्टरचंच चालू आहे सध्या. कारण की यांना एक लिस्ट तयार केलेली घरी, ती तुम्हाला दाखवेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये, जी डॉक्टरांनी तयार करून दिली, डायटिशियननं तयार करून दिलेली. त्यानुसार तुम्हाला खायला द्यायला लागले. आणि तेल वगैरे पूर्ण बंद करून टाकलेलं आहे, गोड बंद करून टाकलेलं आहे. आणि बाहेरचं काहीच देत नाहीये. जे काय बनवत आहे ते घरचं बनवत आहे. आणि बघूया आता तेल म्हणजे पूर्ण, म्हणजे ते काल बघितलं ना, म्हणजे मी नंतर बघितलं, मी तुम्हाला काय बोललो, हे बिना तेलाचे पराठे बनवले. पण नंतर बघितलं, तेल बघितलं तर मी किती टाकलेलं होतं. हे असं करतात माझ्या घरचे. पण ठीक आहे, आता जरा स्टेबल झालेलो आहे. बाकी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. जालन्याला पण परत जायचं आहे, तर सगळे काही एकदम एनर्जेटिक व्हिडिओ तुमच्याजवळ येतील. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर कधी लाईक नसेल करत व्हिडिओ तर लाईक करा, कारण की लाईक आता कमी झालेले आहेत थोडे. तुम्ही हाईप तर पाठवू शकत नाही, म्हणून कमेंट सेक्शनमध्ये तुमचे ब्लेसिंग्स पाठवत जा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही आमच्यासाठी चांगला विचार करतात. तुम्हाला वाईट वाटत असेल तर वाईटसुद्धा कमेंट करू शकता, किंवा डिसलाईकचं बटन देखील आहे, डिसलाईक पण करू शकता. ओके, चला सगळ्यांना स्वतःची काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.